टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। जे मंत्री अकार्यक्षम आहेत, ज्यांनी महाराष्ट्र पुढे वेगळ्या पद्धतीनं मंत्री म्हणून दाखवलेलं आहे की मंत्री काय काय करू शकतो, हे पैशाची बॅग रूम मध्ये दिसते, हे सगळं चित्र महाराष्ट्रानं बघितलेलं आहे आणि म्हणून कदाचित हा निर्णय भाजप घेत असेल। आता बघणं महत्वाचं आहे की भाजपचं एवढं धाडस आहे का, भाजप धाडसानं या मंत्र्यांना काढायचा निर्णय घेऊ शकतो का, हा महत्वाचा प्रश्न। आजच्या मेळाव्याला माजी आमदार मानुजीराजेंनी गैरहजेरी दाखवलेली, एकंदरीत आपला काही संवाद झालेला आहे? नाही, ते मुंबईला गेलेत म्हणून त्यांनी कळवलं होतं, त्यामुळे येऊ शकणार नाही, पूर्वनियोजित दौरा होता। परंतु शेवटी काँग्रेस म्हणून आता मी म्हटलं तसं आदरणीय महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही या निवडणुका निश्चितपणे लढणार। पक्षाच्या वतीनं कोल्हापूर महापालिकेसाठी हा निर्धार मेळावा आम्ही घेतलेला आहे, कारण की महापालिकेचे आता प्रभाग रचना होतील। पूर्वी देखील काँग्रेस पक्षाची सत्ता, महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी अशी सत्ता आमची कोल्हापूर महापालिकेमध्ये होती आणि आता सुद्धा आम्ही ताकदीनं या निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्धार घेतलेला आहे। कार्यकर्त्यांना स्पष्ट इशारा दिलाय, शेवटच्या क्षणी जर का नाही, शेवटी राजकारणामध्ये एक निष्ठा महत्वाची असते। निर्णय घेत असताना निवडणुकीच्या शेवटच्या पर्यंत बरोबर राहणं आणि आयत्या वेळी पळून जाणं हे देखील राजकारणामध्ये चुकीचं आहे आणि म्हणून माझा सूचक वक्तव्य होतं ते की लोकांनी एकनिष्ठ राहिलं पाहिजे। काय शेवटी आम्ही ताकदीनं मदत करतो, पद एवढी सगळ्यांना देण्याचं काम त्या ठिकाणी करतो आणि म्हणून आमचे नेते म्हणून अपेक्षा असतात की लोकांनी आमच्याबरोबर राहावं। मी काल तांदूळवाडीला भेट दिली, ज्या कंत्राटदारांना आत्महत्या केली त्याच्या कुटुंबाचं सांत्वन तुम्ही केलं। राज्याची सुद्धा अशीच परिस्थिती आहे, कंत्राटदार आत्महत्या करण्याचा इशारा शासनाचा आहे, काय एकंदरीत राज्याची परिस्थिती? नाही, शासनाला आमचं म्हणणं एवढंच आहे की सप्लिमेंटरी बजेटमध्ये तरतुदी केलेल्या रकमा आहेत त्या बघितल्यानंतर जुन्या ठेकेदारांची बिलं पहिलं द्यावी। घोषणा करण्यापेक्षा जी कामं ठेकेदारांनी केलेली आहेत, कॉन्ट्रॅक्टरने केलेली त्यांची बिलं द्या। सत्ताधारी आमदार सुद्धा मागणी करतायत, अजून 3-3 वर्षापूर्वीची बिलं आलेली नाही, तर ठेकेदारांनी करायचं काय? राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या होत होत्या, आता ठेकेदार सुद्धा आत्महत्या करायला लागले। एवढी वाईट अवस्था, आर्थिक वाईट अवस्था राज्याची झालेली आहे। कोकाटे आहेत दर्शनाला झालेले आहेत, देवदर्शन करतात, त्यांच्यावर बरेचसे आरोप आहेत, विरोधकांकडून खूप जास्त त्यांच्यावर टीका झालेली आहे, शेतकऱ्यांचा अपमान देखील होत आहे, कसं बघता येईल? नाही, आता महायुतीच्या सरकारमध्ये कुणाचा पायपोस कुणाकडे नाहीये। शिंदेचे आमदार मंत्री वेगळ्या पद्धतीने वागतायत, राज्यमंत्र्यांना बैठक घेतली तर कॅबिनेट मंत्री म्हणतो बैठक कशाला घेतली, काय घेतली नाही, राज्यमंत्र्यांनी बैठक घ्यायची पण नाही, अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी। म्हणजे आज ही मी नेहमी म्हणतोय नॅचरल अलायन्स नाही, आउट ऑफ कंपल्शन झालेला अलायन्स आहे, त्यामुळे कुणाचं कुणाबरोबर पटत नाही, फक्त सत्तेसाठी एकत्रित आहे। आणि म्हणून आमची अपेक्षा आहे ज्या मंत्र्यांच्यावर आरोप झालेले आहेत, ज्या मंत्र्यांची कृत्य महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने बघितलेले आहेत, कारवाई करायसाठी पार्टी विथ डिफरन्स हे भाजपचं ब्रीद वाक्य आहे, ते ब्रीद वाक्य अंमलात आणावं। नाही, अजून मला वाटतं ऑफिशियली ते म्हणालेत का नाही मला माहित नाही, त्यामुळे अजून अनेक प्रकरणं त्यांची कोर्टामध्ये आहेत, मला वाटतं तसा काही निर्णय ते घेतील असं मला वाटत नाही। जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।